एरंडेल पोटातून घेण्याचे कोणते फायदे आहेत ह्या व्हिडिओला तुम्ही जो उदंड आणि भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण एरंडेल नेमकं किती प्रमाणामध्ये घ्यायचं, कोणत्या आजारासाठी कसं घ्यायचं, एरंडेल घेण्याची योग्य वेळ कोणती आणि एरंडेल घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यायला हवी हे सविस्तर बघणार आहोत। नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेद मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की एरंडेल कुणी घ्यायचं नाहीये। एरंडेल हे गर्भवती स्त्रियांनी घ्यायचं नाहीये। एरंडेल हे तीक्ष्ण आणि उष्ण गुणांचं असतं आणि त्यासोबतच ते गर्भाशयाचं आकुंचनही करू शकतं, म्हणूनच एरंडेल हे गर्भवती स्त्रियांनी घ्यायचं नाहीये। दुसरं म्हणजे स्तन्यदा माता, म्हणजे ज्या ब्रेस्ट फिडिंग मदर्स आहेत त्यांनी एरंडेल डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घ्यायचं नाहीये। कारण जर बाळ एकदम छोटं असेल तर आईनी जर एरंडेल घेतलं तर त्यामुळे बाळाला पण जुलाब होऊ शकतात। तिसरं म्हणजे ज्यांना आधी जुलाब लागलेले आहेत किंवा ज्यांना पातळ मलप्रवृत्तीला होत असेल अशा व्यक्तींनी एरंडेल घ्यायचं नाहीये। त्यासोबतच ज्यांच्या आतड्यांना सूज आलेली आहे किंवा ज्यांना अल्सरचा त्रास आहे किंवा ज्यांच्या आतड्यांना काही इन्फेक्शन झालेलं आहे अशा व्यक्तींनी एरंडेल घ्यायचं नाहीये। चौथं म्हणजे जे अतिशय वयोवृद्ध आहेत किंवा जे अतिशय छोटी मुलं आहेत किंवा जे खूप नाजूक प्रवृत्तीचे आहेत किंवा ज्यांचं वजन खूप कमी आहे, ज्यांचा बीपी लो आहे, ह्यांनी एरंडेल घ्यायचं नाहीये। आणि पाचवं म्हणजे जे अतिशय दुर्धर आजारांनी ग्रस्त आहेत, काही सिरियस कंडिशन मध्ये आहेत, त्या व्यक्तींनी एरंडेल घ्यायचं नाहीये। आता एरंडेल आपण नेमकं घ्यायचं कसं आणि किती मात्रेत ते बघणार आहोत। प्रत्येक आजारानुसार, प्रत्येक व्यक्तीनुसार, प्रकृतीनुसार, प्रत्येक कंडिशननुसार एरंडेल घेण्याची मात्रा आणि पद्धत वेगवेगळी असते। ह्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण शरीर शुद्धीकरणासाठी जर आपल्याला एरंडेल घ्यायचं असेल तर ते कसं घ्यायचं हे बघणार आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बॉडी डिटॉक्सिफिकेशन साठी एरंडेल किती फायदेशीर ठरते हे बघितले आहे। शरीर शुद्धीसाठी जर आपल्याला एरंडेल घ्यायचं असेल तर त्याची फ्रिक्वेन्सी ही दर महिन्यातनं एकदा असावी, म्हणजे दर महिन्यातून एका दिवशी तो दिवस असा निवडायचा आहे आपल्याला की त्या दिवशी आपल्याला कुठेही बाहेर जायचं नसेल किंवा थोडक्यात तो दिवस निवांत असला पाहिजे। त्या दिवशी सकाळी लवकर उठून म्हणजे साधारणतः 6 ते 7 ह्या काळामध्ये आपल्याला एरंडेल घ्यायचं आहे। एरंडेल जेव्हा आपण शरीर शुद्धीसाठी घेतो त्यावेळेला ते अशा वेळेला घ्यायचं आहे की त्या वेळेला आपल्याला भूक लागली नाही पाहिजे, म्हणूनच आपल्याला हे एरंडेल सकाळी लवकर घ्यायचं आहे। आता ह्याची मात्रा किती घ्यायची आहे तर साधारणतः ह्याचा एक नियम आहे की तुमचं वजन 60 किलो पर्यंत जर असेल तर तुमच्या वजनाच्या अर्धी मात्रा ही एरंडेलाची घ्यायची। म्हणजेच जर समजा तुमचं वजन 50 किलो असेल तर ही मात्रा आपल्याला अर्धी म्हणजेच 25 ml एरंडेल आपल्याला शरीर शुद्धीसाठी घ्यायचं आहे। पण जर तुमचं वजन 60 किलोच्या पुढे असेल तर मॅक्झिमम 30 ml एवढीच मात्रा आपल्याला ह्यासाठी घ्यायची आहे। म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत आपल्याला हाच नियम सरसकट मानाने लावायचा आहे की तुमचं वजन जेवढं आहे त्याच्या अर्धी मात्रा आपल्याला एरंडेलाची घ्यायची आहे। पण जर वजन 60 किलोच्या जास्ती असेल तर ही मात्रा मॅक्झिमम 30 ml एवढी असली पाहिजे। आता हे एरंडेल तेल कशासोबत घ्यायचं तर लहान मुलं आहेत किंवा ज्यांना एरंडेल तेलाचा वास सहन होत नाही किंवा ज्यांना ते डायरेक्ट पिता येत नाही अशा लोकांनी चांगल्या गरम दुधामध्ये, म्हणजे जसा चहा असतो तसं तेवढ्या गरम दुधामध्ये हे एरंडेल तेल टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित एकत्र करायचं आणि एका घोटामध्ये पिऊन टाकायचं। हळूहळू जर हे प्यायला लागलं तर त्याचा वास सहन होत नाही आणि त्यामुळे सगळं एरंडेल तेल आपण पिऊ शकत नाही। लहान मुलांसाठी ह्यामध्ये आपण थोडीशी साखर टाकली तर त्यामुळे ते व्यवस्थित पिऊ शकतात, त्यांना त्याची जास्ती चव लागत नाही। दुसऱ्या पद्धतीने एरंडेल तेल घेताना आपल्याला जेवढं एरंडेल तेल आहे त्याच्या दुप्पट चांगलं गरम पाणी घ्यायचंय। चांगलं म्हणजे ह्यासाठी की ते गरम पाणी इतकं गरम असलं पाहिजे की त्याच्यामध्ये एरंडेल हे व्यवस्थित एकत्र होईल आणि बाजूला चिटकून बसणार नाही।
त्यामुळे एरंडेल तेलाची पूर्ण मात्रा आपल्या पोटामध्ये जाईल. त्यामध्ये चिमूटभर सैंधव टाकलं तरी चालतं. अजून एक पद्धत आहे की त्यामध्ये गरम पाण्यामध्ये लिंबू पिळायचा आणि त्यामध्ये एरंडेल तेल टाकून ते आपण घ्यायचं आहे. आता एरंडेल तेल घेतल्यानंतर काय करायचं? एरंडेल तेल घेऊन झाल्यानंतर थोडंसं गरम पाणी पित राहायचंय. ह्यामध्ये गरम पाणी हे खूप महत्वाचं आहे. जसं कोणत्याही भांड्याचा चिकटपणा घालवण्यासाठी आपण गरम पाणी वापरतो, तसं हे एरंडेल तेल पचण्यासाठी आणि त्याचं कार्य व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला गरम पाणी पिणं आवश्यक आहे. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे त्यानंतर काहीही इतर खायचं प्यायचं नाही. अगदी चहा सुद्धा प्यायचं नाही, नाहीतर शुद्धी व्यवस्थित होत नाही. हे जेव्हा एरंडेल तेल आपण पितो तेव्हा दोष शरीरातले वर यायला लागतात. त्यामुळे कधी कधी पोटामध्ये मुरडा येतो, कधी कधी मळमळ होते, उलटी होते. पण ते दोष एकदा शरीराच्या बाहेर निघून गेलं की बरं वाटतं. साधारणतः 1.5 ते 2 तास झाल्यानंतर जुलाब व्हायला सुरू होतात. हे जुलाब प्रत्येकाच्या कोठ्यानुसार, प्रकृतीनुसार वेगवेगळे होऊ शकतात. म्हणजे कोणाला 2 ते 3 जुलाब होतात, कोणाला 7 ते 8 जुलाब होऊ शकतात. शरीर शुद्धीकरणासाठी जेव्हा आपण औषध घेतो तेव्हा कधीही जुलाब आणि उलट्या झाल्यानंतर थकवा येत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. शरीर शुद्धी झाल्यानंतर फ्रेश वाटायला लागतं. त्यासोबतच पोट आणि शरीर हलकं होतं. त्यानंतर जेव्हा भूक लागते त्यावेळेला मऊ पातळ अशी मुगाच्या डाळीची खिचडी खावी. दिवसभरामध्ये ज्या वेळेला ही भूक लागेल त्यावेळेला ही मुगाच्या डाळीची खिचडी खावी. अगदीच भूक सहन होत नसेल तर त्यावेळेला ज्वारीची भाकरी आणि मुगाचं वरण खावं. नियमितपणे शरीर शुद्धी करण्यासाठी महिन्यातून एकदा हे एरंडेल तेल घ्यावं. पण ज्यांना त्वचा रोग आहेत त्यांनी मात्र दर 15 दिवसांनी ही शरीर शुद्धी करून घ्यावी. ही शरीर शुद्धी केल्यानंतर शरीर ताजतवानं होतं, आजार कमी होतात आणि मुख्य म्हणजे पुढे होऊ घातलेल्या आजारांपासून आपलं संरक्षण होतं. आता आजारांनुसार एरंडेल तेल कसं घ्यायचं हे बघूया. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ज्यांचं पोट साफ होत नाही अशा व्यक्तींनी रोज रात्री झोपताना 1 चमचा म्हणजे 5 ml एरंडेल हे गरम पाण्यासोबत घ्यावं. हे 6 दिवस करावं आणि 6 दिवसांनंतर 7व्या दिवशी ब्रेक द्यावा. आणि हे असं सलग 5 आठवडे म्हणजे 1.25 महिना करायचं आहे. ज्यांना आमवाताचा त्रास होतो अशा व्यक्तींनी रोज सकाळी उपाशी पोटी 1 चमचा म्हणजे साधारणतः 5 ml एरंडेल हे 10 ml सुंठीच्या काड्यामधून घ्यायचं आहे. हे उपाशी पोटी घेणं अपेक्षित आहे. त्यानंतर ज्यांना वाताचा त्रास होतो किंवा ज्यांच्या सांध्यांची झीज झाली आहे किंवा ज्यांचे सांधे दुखत आहेत किंवा जे एरंडेल डायरेक्ट दुधामधून किंवा पाण्यामधून घेऊ शकत नाहीत अशा व्यक्तींनी आपल्यासाठी एक भाकरी किंवा पोळी करताना त्यामध्ये 1 चमचा म्हणजे 5 ml एरंडेल हे ते भाकरीचं किंवा कणकेचं पीठ मळताना त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे रोज करायचं आहे. ह्यामुळे काय होतं की त्या एरंडेलाची चव ही डायरेक्ट लागत नाही आणि अन्नासोबत एरंडेल तेल आपल्या पोटामध्ये जातं आणि त्याचा फायदा होतो. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनीही ह्याच पद्धतीने जर एरंडेल घेतलं तर त्यामुळे त्याचा त्यांना फायदा होतो. हे साधारणतः 1.25 महिना करायला हवं. ज्यांना जंताचा त्रास आहे अशा व्यक्तींनी किंवा लहान मुलांसाठी पण आपण जसं मागे सांगितलं तसं महिन्यातून एकदा शरीर शुद्धी करून घ्यावी. त्यामुळे जंत कमी होतात. ज्यांची केस, त्वचा हे खूप रुक्ष झाले आहेत त्यांनी आठवड्यातून एकदा 5 ते 10 ml एरंडेल घ्यायचं आहे. स्त्री रोगामध्ये एरंडेलाने नियमित शरीर शुद्धी करून घेतली आणि त्यासोबत इतर ट्रीटमेंट घेतली तर त्याचा खूप फायदा होतो. हर्नियासाठी भाकरीच्या किंवा पोळीच्या पिठामध्ये 1 चमचा एरंडेल टाकून घ्यावे. तसं जमत नसेल तर 1 चमचा एरंडेल गरम दुधामधून किंवा पाण्यामधून घेतलं तरी चालतं. अर्थात ही मात्रा ही ढोबळ मनाने सांगितली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, आजारानुसार किंवा कोष्ठानुसार ही मात्रा बदलू शकते. एरंडेल नेमकं घ्यायचं कोणतं? बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे एरंडेल मिळतात. त्यामध्ये धान्याला लावण्यासाठी मिळतं,
त्यासोबतच एरंड तेलाच्या बियांमध्ये काही विषारी अंश असतात, त्यामुळे आपल्याला औषधासाठी एरंडेल तेल जेव्हा घेतो त्यावेळेला काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोल्ड प्रेस्ड पद्धतीने काढलेलं एरंडेल तेल जे आहे ते आपल्याला फायदेशीर ठरतं. म्हणजेच कच्च्या घाणीमधून काढलेलं किंवा फिल्टर्ड पद्धतीने काढलेलं जे एरंडेल तेल आहे ते आपण शक्यतो औषधासाठी वापरावं. किंवा हे जर आपल्याला मिळत नसेल तर मेडिकलमध्ये औषधी वापरासाठी जे एरंडेल तेल मिळतं ते आपण घेऊ शकतो. मात्र जे कच्च्या घाणीवरचं एरंडेल तेल आहे त्याची मात्रा मेडिकलमध्ये मिळणाऱ्या मात्रेच्या मानाने कमी लागते, कारण हे जास्ती गुणकारी असतं. तर असे हे बहुगुणी एरंडेल तेल आपण नेमकं कसं घ्यायचं, किती मात्रेमध्ये घ्यायचं, कोणत्या वेळेला घ्यायचं, एरंडेल घेतल्यानंतर नेमकी कोणती काळजी घ्यायची, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघितलं. तुम्हाला ह्याबद्दल काही शंका असतील तर आम्हाला नक्की विचारा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एरंडेल तेल बाहेरून लावण्याचे कोणते फायदे आहेत हे बघणार आहोत. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो नक्की करा. धन्यवाद.